नमस्कार. मुक्ताबाई ते शांताबाई या मालिकेचा आजचा पहिला भाग, अर्थात संत मुक्ताबाई. मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग याबद्दल आपण सगळे ऐकून असाल, तर त्यातल्या फक्त 2 ओळी त्यावरती आज आपण विचार करूया. वरी झाला भगवा जाण, वरी झाला भगवा जाण, अंतरी वश्य नाही मन, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. आता इथे 2 शब्द महत्त्वाचे, भगवा आणि साधू. आता भगवा रंग म्हणला की तो त्यागाचा आहे, विरक्तीचा आहे. आणि भगवी वस्त्र जे परिधान करतात ते या कृतीतनं असं व्यक्त करत असतात की आम्ही आता भोगाचा मार्ग सोडला आहे, आम्ही त्यागाचा मार्ग धरला आहे, आम्ही विरक्त आहोत, आम्ही आता प्रपंचात नाही, वगैरे वगैरे. हे सगळं त्यातून सूचित केलं जातं. आणि त्यामुळे आपण कधी भगव्या वस्त्रातली लोक पाहिले की आपण असं म्हणतो की हे साधूजन दिसत आहेत बरं का. पण या गोष्टीचा गैरफायदा घेणारे लोक ज्ञानेश्वर मुक्ताईंच्या काळात सुद्धा होते. आणि म्हणूनच मुक्ताबाईंना हे असं म्हणावंसं वाटलं. अर्थात सगळेच असे असतात असं नाही. या लोकांकडनं काय अपेक्षित आहे खरं म्हणजे, की यथा चित्तम तथा वाचा, यथा वाचस तथा क्रिया, चित्ते वाची क्रियायांच साधूना विकरूपता. म्हणजे त्यांचं बाह्यरूप भगवं आहे, तर मुळात मनाने त्यांनी विरक्त व्हायला हवं. त्यांच्या उच्चारात पण ते दिसायला हवं, ते काय बोलतात त्यातून सुद्धा तेच व्यक्त व्हायला हवं. आणि मग भगवा रंग हा ठीक आहे. म्हणजे आत एक बाहेर एक हे उपयोगाचं नाही. दाखवायचे दात वेगळे, खायचे वेगळे असं असता कामा नये, बरोबर की नाही. पोटात एक ओठात एक असं असू नये. आणि भगव्या वस्त्राच्या बाबतीत तर नाहीच नाही, कारण सगळे त्यांच्याकडे आदरानं पाहत असतात. तर त्याचा त्यांनीही आदर करून त्यांच्या श्रद्धेचा मान राखला पाहिजे, हेच अपेक्षित आहे. पण याचा गैरफायदा घेऊन भोंदूगिरी करणारे समाजात त्याही काळात होते. आणि आता तर या गोष्टी खूप वेगळ्या थराला गेलेल्या आहेत, हे आपण सगळे पाहतोय. पण असो, त्याची चर्चा नको. भगवा रंग म्हटल्यानंतर काही व्यक्तिमत्व अशी आठवतात की आपण खरोखर नतमस्तक होतो. तेथे कर माझे जुळती असंच म्हणावंसं वाटतं. म्हणजे अर्थात समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद यांचं कार्य किती मोठे आहे आणि जे आजही चालूच आहे असं आपल्याला दिसून येतं. पण जे भोंदूगिरी करतात त्यांच्या बाबतीत मला एक ओवी आठवते की वरून आरशाचे आतपरी भांडे काळे, सर्वच जीवांचे आत बाहेरी निराळे. म्हणजे भांडं घासलेलं जे असतं ते आरशासारखं लखलखीत दिसतं बाहेरून, पण ते वापरून वापरून तो जाळ लागून लागून आतून जो काळपटपणा आलेला असतो तो पूर्णपणे गेलेला नसतो. तसंच आपण जीवांचा उल्लेख घट म्हणून असाच करतो ना, तर ही भांडी कशी असतात, तर ती सुद्धा बाहेरून कितीही छान मेकअप केला, काही केलं तरी आत काळोबेरं असू शकतं. आणि एक वेळ आपल्यासारख्यांचं ठीक आहे हो, पण जी भगवी वस्त्र घालतात ना त्यांच्याही मनात काळोबेरं असेल, स्वार्थ असेल, तर ते किती चुकीचं आहे. आणि यावरूनच मला एक गोष्ट आठवते की 2 म्हणजे असे भगवे वस्त्र घातलेले साधू चाललेले असतात, तरुण वय असतं. आणि जात असताना वाटेत एक नदी लागते आणि त्या नदीच्या काठावरून वाचवा वाचवा असा आवाज ऐकू येतो. तर त्यातला एक साधू चटकन उडी मारतो आणि त्या बुडणाऱ्या तरुणीला वाचवतो, तिला काठावर ठेवतो, ती धन्यवाद म्हणते आणि तोही निरोप घेऊन दोघंही चालू लागतात. आता दुसरा जो आहे साधू, ते काय म्हणतात की अरे बाबा, तुला काही वाटतं का, आता तू कुठल्या तोंडानं गुरुदेवांसमोर जाणार. हा म्हणतो काय झालं, तर म्हणणे अरे बाबा, तू एका स्त्री देहाला स्पर्श केलास, तुला काही वाटतं, आता तू तुझा धर्म मोडलास आणि तुझ्या ह्याला कलंक लागला. तो हसतो, म्हणे माझ्या दृष्टीनं मी एक जीव वाचवला आणि ते माझं कर्तव्य होतं, एक माणुसकीचा धर्म होता तो. आणि तिथे अशा निर्जन स्थळी कुणीतरी अडचणीत आहे, बुडताना दिसतंय, मला जर पोहता येतंय तर मी पटकन उडी मारून वाचवणं हे माझं परमकर्तव्य आहे आणि ते मी पार पाडलं. आणि ती स्त्री आहे हे माझ्या मनात सुद्धा आलं नाही. मला तिच्या जागी एक जीव दिसला आणि तुला स्त्री देह दिसला आणि तू आत्ताही तिचाच विचार करतोयस. म्हणजे तूच विचार कर
की कोणाच्या मनात काळं-बेर आहे. म्हणजे समर्थांनी सुद्धा सांगितलंय ना, की मना सज्जन भक्ती पंथेची जावे. तुम्हाला भक्ती मार्गाला लागायचंय तर मनानं लागायला हवं. नुसतंच तुम्ही यात्रेला गेलात, वारीला गेलात म्हणजे तुम्ही भक्ती पंथावर आहात असं नाही. पायानं कुठेही जा, पण मन तिथे नसेल तर उपयोग नाही. आणि शरीरानं तुम्ही घरातच राहा, संसारातच राहा, पण मन भगवंताशी जोडलेलं असेल तर तुम्ही भक्त आहात, तुम्ही भक्ती मार्गावर आहात, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे मन कुठे आहे, मनात काय आहे. कर्म ही फक्त कृतीतून दिसतात असं नाही. मी आधी उदाहरण दिलं होतं कधीतरी, की दान केल्यासारखं दाखवतात, मदत केल्यासारखं दाखवतात, पण आवळा देऊन कोहळा काढतात. तर ती खरी मदत नाही, ते दान नाही. पण मनापासून जेव्हा केलं जातं तेच खरं दान असतं. किंवा काही जण बोलताना फणसासारखी काटे असतात त्यांच्या बोलण्यामध्ये, शब्दांमध्ये, पण मनानं गोड असतात. त्यांचा हेतू काहीतरी कधी कधी वेगळाच असतो. म्हणजे दुसऱ्याला शिस्त लागावी, सतत मागायची सवय लागू नये वगैरे असं काही असतं आणि म्हणून ते थोडं कठोर बोलतात, पण त्यांचं मन अतिशय सुंदर असतं. त्यामुळे तुमचा हेतू काय आहे, तुमच्या मनात काय आहे, हे महत्त्वाचं. आणि त्यावरून ठरतं तुम्ही साधू आहात का बौद्धू आहात. आणि त्यामुळे साधू विरक्ती हे कदाचित आपल्या जवळचे किंवा रोजच्या जगण्यातले विषय नसतील, पण एक मात्र नक्की की आत बाहेर वेगवेगळं असू नये, पोटात एक पोटात एक असं असू नये. तुमच्या मनात आणि वागण्यात एकवाक्यता असावी. त्यामुळे काया मन वाचा याच्यामध्ये एकवाक्यता असू द्या, याच विचारासह आज इथेच थांबते. शुभम भवतु.